शिवसेना पक्ष आणि चिन्हावर 23 ऑगस्ट नंतर सुनावणी। आधी राज्यपाल आणि राष्ट्रपतींच्या अधिकारासंबंधी सुनावणी, त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या मूळ याचिकेवर एकत्रित विचार करणार। शेतकरी कामगार पक्षाचा आज 78वा वर्धापन दिन सोहळा। वर्धापन दिन सोहळ्याला राज ठाकरेंची असणार प्रमुख उपस्थिती। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज रायगड दौरा, विविध प्रकल्पांचं अजित पवारांच्या हस्ते भूमिपूजन। ठाकरे बंधूंना शह देण्यासाठी भाजपचा आता गुजराती मतांवर डोळा। महाराष्ट्र गुजराती साहित्य अकादमीकडून गुजराती नाट्य प्रयोगाचं नियोजन। दौंडच्या यवतमध्ये 48 तास जमावबंदीचे आदेश। धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांनाही बंदी। कालच्या तणावानंतर सध्या तणावपूर्ण शांतता। मुंबईच्या दादर कबूतरखान्यावर जाळी टाकण्याच्या कामाला स्थानिकांचा विरोध। रात्री कारवाई करायला का आलात, नागरिकांचा अधिकाऱ्यांना सवाल। प्रवीण गायकवाड यांना पोलीस संरक्षण। अक्कलकोटमधील शाईफेक प्रकरणानंतर प्रवीण गायकवाडांसोबत 24 तास एक पोलीस कर्मचारी तैनात। कोल्हापूरच्या महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी 2 लाखांहून अधिक ग्रामस्थांच्या सह्या। रमणवाडा पोस्ट ऑफिस मधून राष्ट्रपतींकडे फॉर्म पाठवला जाणार। आणि 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा। राणी मुखर्जींना उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार, तर बेस्ट चिल्ड्रन फिल्म म्हणून नाळ 2 चित्रपटाला पुरस्कार जाहीर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।